नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूया. बाळासाहेबांच्या भाषणाचा एक व्हिडिओ राज ठाकरेंनी आता ट्विट केलेला आहे. हा एक जुना व्हिडिओ आहे जो राज ठाकरेंकडून आता ट्विट करण्यात आलेला आहे. मशिदींबाबत मांडलेल्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी हा व्हिडिओ राज ठाकरेंनी ट्विट केला आहे. या व्हिडिओला ट्विट करत राज ठाकरेंनी एक प्रकारे शिवसेनेलाच डिवचलंय की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल त्यावेळेला रस्त्यामधले नमाज आम्ही पडल्या बंद केल्याशिवाय राहणार नाही. कारण धर्म असा असावा लागतो की तो राष्ट्र विकासाच्या आड येता कामा नये. लोकांना त्याचा उपद्रव होता कामा नये. आमच्या हिंदू धर्माचा कुठे जर कोणाला उपद्रव होत असेल त्यांनी मला येऊन सांगावं, आम्ही त्याचा बंदोबस्त करायला तयार आहोत. लाऊडस्पीकर मशिदीवरचे खाली येतील, बंद. ज्या दिवशी माझं सरकार या महाराष्ट्रामध्ये येईल. तर हा व्हिडिओ आपण पाहिला. बाळासाहेब ठाकरे यांचा हा व्हिडिओ आहे, त्यांच्या भाषणाचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ ट्विट करत राज ठाकरेंनी एक प्रकारे शिवसेनेला आठवण करून दिली आहे असंच म्हणायला हरकत नाही. एक प्रकारे शिवसेनेला त्यांनी डिवचलंय असं देखील सध्या बोललं जात आहे. पुन्हा एकदा राज ठाकरेंनी भोंग्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेला आठवण करून दिलेली आहे आणि याबाबतच आमच्या प्रतिनिधींनी मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांच्याशी संवाद साधला. नेमकं ते काय म्हणाले पाहूया. सरदेसाहेब, ज्या पद्धतीनं हा व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे, काय उद्देश आहे? कुठेतरी शिवसेनेला तुम्ही आठवण करून दिलाय? शिवसेनेलाच असं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे संपूर्ण देशाला या निमित्ताने सन्माननीय बाळासाहेबांचे विचार नक्की काय होते याची आठवण करून दिलेली आहे. याचं कारण असं की गेला महिनाभर जो मुद्दा महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा आहे तो म्हणजे भोंग्यांचा. त्या भोंग्यांच्या संदर्भात सन्माननीय बाळासाहेबांचे नक्की विचार काय होते हे कुठेतरी पुन्हा एकदा लोकांच्या समोर यावं. याचं कारण असं की त्यांचा वारसा सांगणारा जो पक्ष आहे, जो महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आहे, त्यांनीच त्या विचारांपासून फारकत घेतलेली आणि तो खूप दूर चालला आहे. मी तर असं म्हणेन की त्याच्याबरोबर विरुद्ध वाटचाल सुरू आहे. म्हणजे बाळासाहेबांचा विषय घेऊन जो आत्ता मुद्दा चर्चेमध्ये आहे त्याच्याविरुद्ध जो पक्ष म्हणजे मनसे पक्ष त्याच्याविरुद्ध जर आवाज उठवत असेल तर त्यांना कसं चिरडता येईल हा प्रयत्न चालू आहे. तर हे कुठेतरी लक्षात लोकांच्या आलेलं आहे. तेच फक्त आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा समोर आलं. या व्हिडिओमध्ये थेट बाळासाहेब ठाकरेंचा भाषणच तुम्ही टाकलेलं आहे. वाटतंय तुम्हाला कालचं पत्र जर पाहिलं गेलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातही तशा पद्धतीचा उल्लेख केलेला आहे. आज व्हिडिओ तशा पद्धतीचा दिलेला आहे. वाटतं याच्यातून सरकारला खास करून शिवसेनेला जाग येईल? आता जाग कसं आहे की एक असं असतं की एक जण झोपलेला असतो आणि एकाने झोपेचं सोंग केलेलं असतं. त्यामुळे ते नक्की काय आहे हे कळायला मला मार्ग नाही. त्यामुळे जर झोपेचं सोंग केलं असेल तर जाग येणार नाही आणि जर खरंच झोपले असतील तर या निमित्ताने जाग येईल. आता ह्याचं उत्तर मला नाही माहिती काय होईल, पण तरीसुद्धा हा व्हिडिओ नंतर कदाचित जर त्याने खरंच झोपलेले असतील आणि जाग आली तर संपूर्ण महाराष्ट्राने देशाला आनंद होईल. ज्या पद्धतीनं आज आपण सकाळपासून पाहिलं तर बहुतांश मशिदांवरती लाऊडस्पीकर जो आहे हा लावण्यात आला नाही किंवा आवाज कमी करण्यात आला. याकडे कसं बघता? ही सकारात्मक वाटचाल म्हणायची? नक्कीच सकारात्मक असं आहे की ही वाटचाल आहे आणि मुळात विषय एवढाच आहे की हा सामाजिक प्रश्न आणि सुप्रीम कोर्टाचे त्याबद्दल सुस्पष्ट असे आदेश आहेत. आता ह्या आदेशांचं जर सगळ्यांनी पालन करायचं ठरवलं तर मग काही संघर्ष करण्याचं कारण होणारे संघर्ष होणारच नाही. आणि मुळामध्ये आम्हाला संघर्ष नको आहे. कुठेही आमच्या कार्यकर्त्यांवरती केसेस त्यांना जो त्रास होतोय हा त्रास आम्हाला नको आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशामध्ये याच्या विपरीत काही घडावं अशी अपेक्षा नाही आहे. परंतु जर कोणीतरी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन करणार नसलं आणि त्यामुळे जर काही घडलं तर ते चुकीचं आहे. त्यामुळे आत्ता जर मी स्वतः सकाळपासून प्रसारमाध्यमातून पाहतोय की अनेक ठिकाणी भोंगे उतरवले, त्याचा आवाजच आला नाही किंवा सकाळी झालं नाही, हे अतिशय चांगली गोष्ट आहे. हेच तर अपेक्षित आहे. हे झालं तर सगळा विषय संपून जातो जो इतकी वर्ष प्रलंबित आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं जर कोणी वागत असेल तर त्याचं मी नक्कीच स्वागत करतो. या व्हिडिओला धरून आता शिवसेनेकडनं काही प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत. यालाच धरून असं शिवसेनेकडनं अशी एक प्रतिक्रिया आली की बाळासाहेब ठाकरेंनी हा प्रश्न उचलला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला, अशी एक प्रतिक्रिया दिली आणि आता कुठेतरी केंद्राकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. असं आहे की बाळासाहेबांनी हा विषय सन्माननीय बाळासाहेबांनी हा विषय उचलला म्हणून तो सुप्रीम कोर्टात आला, ठीक आहे ना, उत्तम गोष्ट आहे. मग आत्ता असं काय घडलं की त्याच्याबरोबर विरुद्ध त्यांचाच पक्ष वागतोय, त्यांच्या विचारधारेवर त्यांचा वारसा सांगणारा पक्ष त्याच्याबरोबर विरुद्ध का वागतोय, हा खरा पडलेला प्रश्न आहे.
आणि दुसरं जे तुम्ही म्हणलात की केंद्राकडे, तर कालच्या राजसाहेबांच्या पत्रामध्ये त्यांनी अतिशय स्पष्टपणे संपूर्ण सगळ्या राज्यातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीचं जिथे कुठे भोंग्यांचा विषय असेल तर तुम्ही काढावा. त्यामुळे असं नाही की हा महाराष्ट्रालाच आव्हान आहे, संपूर्ण देशभरातल्या सगळ्यांनाच आवाहन केलेलं आहे. त्यामुळे तसा काही प्रश्न नाही. त्यांचे मुळातले हे विचार तर हे कोणी नाकारतच नाही आहे. उलटा प्रश्न हाच आहे की त्यांच्या विचारावरती वारसा सांगणारा, हक्क सांगणारा पक्ष आज त्याच्या विरुद्ध वागतोय. हा खरा हाच प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न, अनेक मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जाते, धरपकड केली जाते, तुम्ही पक्षाचे नेत्यात, काय आता पुढची रणनीती असणार आहे? जसं मी सकारात्मक विचार करणारा माणूस आहे. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की अनेक ठिकाणी सकाळी भोंगे लागले नाहीत, त्याचा आवाज बहुसंख्य ठिकाणी कमी झालेला आहे. साहेबांनी काल सांगितले की हा प्रश्न एका दिवसात सुटणारा नाही, पण ही सकारात्मक वाटचाल आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांवरती वाटचाल, जर हा प्रश्न त्यांनी संपवला तर काही उरणारच नाही. संध्याकाळपर्यंत त्या सगळ्यांना वरती कारवाई न करता सोडून जाईल. पण मुळामध्ये जर त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन केलं तर संघर्षच उरणार नाही. आणि बाकी मग कार्यकर्त्यांना जर तुम्ही म्हणाल की त्याच्यावरती कारवाई वगैरे, तर तशी आमच्या लोकांना सवय आहे. आणि आम्हाला हौस नाही आहे काही, आम्हाला गडबड करायची नाही, गोंधळ करायचा नाही. आम्ही फक्त आदेशाचं पालन करा इतकंच सांगतोय. नक्कीच मनसे नेते नितीन सरदेसाई होते, स्पष्ट अशी प्रतिक्रिया दिलेली आहे की ती म्हणजे शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांपासून कुठेतरी फारकत घेतलेली आहे आणि आता कुठेतरी यांना या व्हिडिओनंतर जाग येईल अशी आशासुद्धा त्यांनी व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि याच मुद्द्यासंदर्भात शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी न्यूज 18 लोकमतशी फोनवरून बोलताना नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. किशोरीताई, राज ठाकरेंनी ट्विट केलेला हा व्हिडिओ आहे आणि शिवसेनेच्या भूमिकेची आठवण करून दिली एक प्रकारे तुम्हाला. नाही, आठवण करून द्यायची गरज नाही. कारण ज्या बाळासाहेबांनी म्हटलं त्यावेळेला उलट सगळ्या सुप्रीम कोर्टापासून दखल घेतली गेली आणि त्या दखलीनंतर या सगळ्याची जी नियमावली आली ती आली. मुळात आजही आदित्य ठाकरे हे जे पर्यावरण, पर्यटक, राजशिष्टाचार मंत्री महोदय त्यांनी तर आजही ते पण तेच सांगतायत की ध्वनी प्रदूषण असता कामा नये, मग कोणाचाही असू दे. मग तुम्ही उद्या मशिदीत माझ्या बाहेर भोंगे लावणारे असाल, की तुम्ही उद्या चर्चमध्ये काय बोलणारे असाल, तुम्ही उद्या देवळांमध्ये त्यामुळे नियम हा सर्वांना सारखा. फक्त आता प्रश्न असा आहे की गेल्या 5 वर्षात आम्हाला पण नाही आठवणच. मग तेव्हा प्रश्न त्यांनाही विचारा. आणि हा जो प्रश्न आहे हा राष्ट्रीय प्रश्न होऊ दे. आणि राष्ट्रीय प्रश्नांमध्ये जिथे जिथे भाजपचं सरकार आहे तिथे पहिला धसास लावून द्या. आपण तर करतोच आहे. आपल्याकडे आता आपण सांगितलंय की एकाच पण चालणार नाही. ज्यांच्याकडे परवानगी नाही ते उतरवाच आणि ते उतरवणारच. पण जर महाराष्ट्र आणि मुंबईपासून राजकीय भूमिकेमध्ये जाऊन दाखवा आणि ते करा. बरं, बाळासाहेबांनी त्यावेळेला हे वक्तव्य केलं होतं त्यांच्या भाषणामध्ये आणि जो मुद्दा आता राज ठाकरेंनी उचलून धरलाय, मात्र तुमचं काय मत आहे की बाबा राज ठाकरेंच्या या मुद्द्याला तुमचा आजही पाठिंबा आहे? कारण बाळासाहेबांनी सुद्धा तेच म्हटलं होतं काही वर्षांपूर्वी. आमचा कोणाच्या मुद्द्याला पाठिंबा हाचा काय प्रश्न नाहीये. बाळासाहेबांचं लॉजिक समजून घेतलं पाहिजे आणि त्या लॉजिकला आम्ही तेव्हाही पाठिंबा होता, आजही आहे. मुळात आजही भाऊ मुख्यमंत्री झाल्यानंतर जास्त अडचणी निर्माण करणं, याला जर तुम्ही सेंटामेंटल म्हणाल किंवा अगदी इमोशनल, तर हे इमोशनल नाही, जाणून बुजून आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत भोंग्याच्या विषयावर भाष्य केलेलं आहे. आपल्या ट्विटमध्ये नेमकं त्यांनी काय म्हटलंय पाहूया. लाऊडस्पीकर ही खरी समस्या नाही, खरी समस्या विष पसरवणाऱ्या रजा अकादमी आणि PFI सारख्या दहशतवादी संघटना आहेत. त्यांच्या विरुद्ध सामूहिक लढा देणं ही काळाची गरज आहे. त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी प्रत्येकानं पुढे यायला हवं, मगच शांतता नांदेल. खरा मुस्लिम कधीही देशाच्या विरोधात जाणार नाही. अन्य धर्मियान इतकेच त्यांचे आमच्या मातीवर प्रेम आहे. रजा अकादमी आणि PFI सारख्या संस्था फक्त राग आणि द्वेष पसरवण्यासाठीच समाजाचा वापर करतात. अमरावती आणि नांदेड दंगल हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांना संपवण्याची वेळ आलेली आहे, असं नितेश राणे यांनी ट्विट केलंय.
पुढची बातमी औरंगाबादमधली आहे. प्रकाश महाजन हे तक्रार द्यायला पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत. भोंगे उतरवण्यासाठी मोठ्या आवाजात होणाऱ्या अजानविरोधात मनसेनं कायदेशीर तक्रार केलेली आहे. मनसेचे प्रवक्ते आणि ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी औरंगाबादच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केलेली आहे. पहाटे मोठ्या आवाजात होणाऱ्या अजानमुळे त्रास होत असल्याची तक्रार त्यांनी केलेली आहे. प्रकाश महाजन यांच्याशी या संदर्भात संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. पाहूया. औरंगाबादमध्ये आता मनसेच्या वतीने कायदेशीर तक्रार करण्यात आलेली आहे आणि तक्रारीमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मशिदीचे भोंगे खाली उतरवण्यात यावे. तक्रार करते मनसेचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन माझ्यासोबत आहेत. काका, काय म्हणणं आहे तुमचा, काय त्रास आहे? नाही, आम्हाला त्रास काहीच नाही आहे. परवा जी 1 तारखेला सभा झाली आणि त्या सभेमध्ये जो मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न उद्भवला आणि त्याच्यानंतर कालपासून एक नोटिसा पाठवण्याचं सत्र महाराष्ट्र पोलिसने चालू केलेलं आहे. जवळपास 30,000 कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात नोटिसा पाठवल्यात. काही लोकांना तडीपारी दिली, काही लोकांना हे केली. तर मला असं वाटतंय की संघर्ष दोन्ही बाजूनं जर समन्वय केला तर टळू शकतो. आज पहाटे देखील 5 वाजता माईक करून आजान चालू होती. मला त्यांच्या प्रार्थनेची, उपासनेची मला पूर्ण आदर आहे. कालही माझे बरेच मित्र होते ज्यांना मी शुभेच्छा दिल्या. पण मला असं वाटतं की जर सर्वोच्च न्यायालयाने हे मार्गदर्शक तत्व दिले की सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत भोंगा आहे, मग 5 वाजता पोलिसाचं काम आहे ना. पोलिसांनी जशा आम्हाला नोटिसा पाठवल्या तसं त्यांनाही समजून सांगावं किंवा नका 5 वाजता तुम्ही हे करू. परंतु काका, अनेक ठिकाणी मनसेच्या राज ठाकरे यांनी आदेश केला होता 4 तारखेला. अनेक मस्जिदीमध्ये अजानचे भोंग्याचे आवाज कमी केले गेले किंवा काही ठिकाणी अजान झाली पण लोकांना कळालेले नाही. हे मनसेचंच यश आहे, राज ठाकरेंचंच यश आहे? नाही, मला वाटतं दोन्ही म्हणजे राज ठाकरेचेच आहे, पण त्या बाजूने समोरच्या बाजूने जी समजुतीची भूमिका घेतली याचं आपण कौतुक करायला पाहिजे. राज ठाकरेंनी जे म्हणणं मांडलं आणि त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला. दोन्ही बाजूचे आहे. पण मला असं वाटतं की साधारणतः हा जो भोंग्याचा प्रश्न आहे हा साधारण 1980 पासून याचं प्रस्त थोडं जास्त वाढलंय. कारण मी ज्या भागात राहत होतो तो भाग सुद्धा अंबेजोगाईमध्ये सुद्धा 30-35% मुसलमान वस्ती आहे, पण आम्ही कधी मस्जिदवर भोंगे पाहिले नाहीत. काका, शेवटचा प्रश्न विचारतो. नोटिसा दिल्या, अटक करण्याच्या धमक्या दिल्या, पण राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशावर मनसैनिक आजही ठाम आहेत. त्यांचे आदेश सर्वतोपरी. बिलकुल, राजसाहेबांचे आदेश आम्हाला सर्वतोपरी आहेत. मग त्यासाठी जी काही किंमत आम्हाला चुकवायला लागेल ते आम्ही चुकवू. निश्चितपणे बघितलं आपण या ठिकाणी प्रमोद महाजन, प्रकाश महाजन जे आहेत ते आपल्या म्हणण्यामध्ये असं म्हटलेलं आहे त्यांनी की अजानमुळे त्रास होतो आणि कायदेशीर तक्रार या ठिकाणी झालेली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंग्यांवरील भूमिकेनंतर मुस्लिम समाजानं नाराजी व्यक्त केलेली आहे. मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबद्दल राज ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतली होती, त्यामुळे मुस्लिम समाजात असंतोषाचं वातावरण असल्याचंही समजतंय. नाशकात मुस्लिम बांधवांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केलेली आहे. राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली या भूमिकेवरून नाशकात मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी असल्याचं समजतंय. ही दृश्य नाशिकमधली आहेत. आपण पाहतो आहोत सध्या परिसरामध्ये तणावाचं काही काळ वातावरण निर्माण झालेलं होतं. राज ठाकरेंनी भोंग्यांच्या बाबतीतली भूमिका कायम ठेवत असल्याचं काल एका पत्रकाद्वारे जाहीर केलेलं होतं. याच अनुषंगानं नाशकात मनसेकडून आंदोलनही केलं गेलं. आणि याच अनुषंगानं आपण नाशकातली परिस्थिती काय हे देखील जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत. सध्या आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजित मांढरे देखील आहेत. सुरुवातीला मी लक्ष्मण यांच्याकडे जाणार आहे. लक्ष्मण, नाशकात मुस्लिम समाजानं कुठेतरी राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत काहीशी नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. काय नेमकी त्याबद्दलची माहिती?
राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर मुस्लिम समाजामध्ये असंतोषाचं वातावरण आहे. जो हिंदू आणि मुस्लिम समाज गुण्यागोविंदाने नांदत होता, ह्या सगळ्या राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होतोय, अशा प्रतिक्रिया ह्या मुस्लिम समाजाच्या आहे. मी आता जहांगीर मस्जिद परिसरामध्ये आहे. नाशिकचा हा मुस्लिम बहुल एरिया आहे आणि संवेदनशील भाग पोलिसांच्या दृष्टीने आहे. या ठिकाणी काही मुस्लिम बांधव माझ्यासोबत आहे. आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर मोठ्या संख्येने हे मुस्लिम बांधव आहेत. त्यांच्या काय भावना आहेत ते जाणून घेऊया. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर काय वाटतंय, नेमकं काय समाजात घडत आहे? खऱ्या अर्थाने राजसाहेब ज्या आदर्श आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला छत्रपती शिवरायांचा आहे आणि त्या छत्रपती शिवरायांना मानणारा महाराष्ट्र. अहो राजसाहेब, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता. ज्या राजांनी जगदेश्वराच्या मंदिरासमोर मशीद बांधण्याचं सांगितलं आणि त्या राज्यामध्ये तुम्ही मशिदीच्या अजानला विरोध करता. अहो लाज वाटायला पाहिजे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि राजकारण करता. त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात वाजली पाहिजे का ज्या छत्रपती शिवाजी राजांनी मंदिरासमोर मशीद बांधण्याचा आपल्या सैनिकांना सांगितलं होतं आणि त्या राज्यामध्ये तुम्ही अजानला विरोध करता. अहो ह्या देशामध्ये, ह्या राज्यामध्ये जिथे काकड आरती चालते त्याच ठिकाणी अजानचा आवाज येतो आणि ज्या ठिकाणी कीर्तन चालतं त्याच ठिकाणी वादचा आवाज येतो. अशा प्रकारचं एकूण खेळीमेळीचे वातावरण असताना, आपल्या राजकीय स्वार्थासाठी आपलं दुकान बंद पडलेलं असताना आपण फक्त सुपारी घेऊन आणि ज्यांचं पहाटेचं मुख्यमंत्रीपद गेलेलं आहे यांच्याकडून सुपारी घेऊन आपण या महाराष्ट्रामध्ये जर दंगली घडवणार असाल तर आपला निषेध आहे. आणखी काही मुस्लिम बांधव आहेत. राज ठाकरेंची ही भूमिका आणि त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये असंतोष आहे, भीतीचं असं वातावरण निर्माण झालंय. कसं बघता आपण या सगळ्याकडे? नाही, मुस्लिम समाजात असं काही वातावरण नाही. कारण सगळं समाज जाणून आहे का ह्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि मुस्लिम समाज याच्यामुळे अशांत नाही आहे, तो शांत आहे. कारण समाजाला पण माहिती आहे का ह्या हिंदुस्थानमध्ये एवढं महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी आहे. हे प्रश्न जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्याकडे लोकांनी नजर करू नये, लोकांचं ध्यान त्याच्याकडे जाऊ नये म्हणून काही लोकांनी त्यांना सुपारी दिली आणि ह्या जातीवाद पसरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुस्लिम समाज याच्याकडे एकदम नॉर्मल भूमिकेकडून बघताय आणि प्रतिक्रिया काहीच येणार नाही. तुम्हाला चांगली गोष्ट आहे की कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली जाणार नाही. आणखी काही मुस्लिम बांधव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय प्रतिक्रिया? तुम्ही म्हणता अजान बंद करा, बरं आहे, तुम्हाला झोप येते नाही. माझं काय म्हणणं आहे, हे रेल्वे स्टेशनवर एवढे जो काय राहणारे लोक आहे, रात्र दिवस ते रेलच्या धाकधूक तेव्हा तिचे झोप मोडते नाही. राज ठाकरे साहेबला सांगायचं का तुम्ही ना रेल्वे बंद करा, रेल्वे बंद करा. तुम्हाला अजाननी काय तकलीफ होती? झोप उठती ना. मग ते रेल्वेनी ते सगळे शेजारचे येते ते काय करणार? और सर मुस्लिम बांधव आपण त्यांच्याशी बोलूया. काय प्रतिक्रिया तुमची? नहीं, मेरा ये कहना है कि ये जो आवाज निकालना है ये सिर्फ राजकारण है, इसके अलावा इसमें कुछ जान नहीं है. इससे पहले भी अजान होती थी, मंदिरों में माइक बजते, कीर्तन होते और बाकी सारी चीजें, शादी ब्याह में डीजे बजते. तो ये सब में कुछ प्रॉब्लम नहीं. अजान 2-4 मिनट के लिए होती है, उसमें विरोध कर रहे हैं. इसमें राजकारण के अलावा कुछ नहीं है और इन बातों में कुछ जान ही नहीं है. लोगों को चाहिए जो ऐसे बोलने वाले हैं उनको खामोश कर दे, बाकी कुछ नहीं है इसमें. आपण बघतोय नाशिकमधल्या मुस्लिम समाजाच्या या प्रतिक्रिया आहेत. कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची खरं तर या सगळ्या प्रक्रियेला गरज नाहीये. राज ठाकरे हे राजकारण करताय. त्यांचं बंद पडलेलं दुकान सुरू करण्यासाठी सुपारी घेऊन अशा पद्धतीचं ते वक्तव्य करताय, असा प्रकारचा गंभीर आरोप मुस्लिम समाजाकडनं केला जातोय. आणि एकूणच ज्या शहरांमध्ये, ज्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही समाज गुण्यागोविंदाने नांदत आहेत अशा ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य आणि विधान करून जे काही वातावरण कलुषित केलं जात आहे त्याच्यावरती पोलीस यंत्रणा किंवा सरकार म्हणून योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. पोलिसांकडनं यावर कारवाई होणं गरजेचं आहे. अशा सगळ्या प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांच्या आहे. मुस्लिम समाज हा कायम शांत असलेला समाज आहे आणि आमच्याकडनं कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन जे आहे त्यांच्यावर येणार नाही, कारण हा केवळ राजकारणाचा मुद्दा आहे हे आमच्या लक्षात आलंय. अशी संयमाची भूमिका आणि प्रतिक्रिया ही मुस्लिम समाजाकडनं मिळताना पाहायला मिळते. बिलकुल बिलकुल. लक्ष्मण, असेच आमच्या सोबत राहा. पुन्हा एकदा मी येणार आहे आपल्याकडे. ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये हा सगळा प्रकार आपण पाहिला, दुसरीकडे मुंब्र्यामध्ये सुद्धा आजही भोंग्यावर पहाटेची अजान लावली गेली. राज ठाकरे यांच्या ठाण्यातल्या सभेनंतर मुंब्रा इथं एका मुस्लिम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी चौक सभा घेत थेट राज ठाकरेंना आव्हान दिलेलं होतं. याला प्रत्युत्तर म्हणून ठाण्यातील कौसा जामा मस्जिद आणि दारुल मस्जिद या दोन्ही मशिदींसमोर हनुमान चालीसा लावू असं ठाण्यातल्या मनसैनिकांनी जाहीर केलं होतं. यानुसार ठाण्यातल्या कौसा जामा मस्जिद इथं पहाटे मनसैनिक येणार याची चुणूक मुंब्रा पोलिसांना लागताच त्यांनी संपूर्ण मुंब्र्याला
छावणीचं स्वरूप देत सर्व मशिदींवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळालं. मुंब्र्यामध्ये आपले प्रतिनिधी अजित मांढरे या क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत देता आहेत. अजित आपल्या सोबत आहेत सध्या. अजित, या सगळ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला होता. सध्या नेमकी काय परिस्थिती आहे आणि मुस्लिम समाजाकडनं या संदर्भात नेमक्या काय प्रतिक्रिया समोर येत आहेत? अजिंक्य, मी ज्या मुंब्र्यात आहे हा मुंब्रा सतत नेहमीच धर्मबाबतीमध्ये आक्रमक राहिलेला आहे. मुंब्र्याचं नाव आणि सर्व मुस्लिम धर्म जे आहे ते वेळोवेळी लोकांना माहिती आहे. इथून कशा प्रतिक्रिया येतात हे देखील लोकांना माहिती आहे. ज्यावेळेस राज ठाकरे यांची ठाण्यामध्ये सभा झाली त्या सभेनंतर मुंब्र्यामध्ये PIF नावाच्या एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी याच मशिदीसमोर सभा घेतली. एक छोटी चौक सभा घेतली. तिथे थेट राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की जर तुम्ही इथे आलात आणि तुम्ही इथं विरोध केला, हनुमान चालीचं पठण केलं तर तुम्हाला तुमच्या पायावर आम्ही परत जाऊन देणार नाही. हे सगळं झाल्यानंतर मनसैनिकांनी देखील एक यांचं आव्हान स्वीकारत एक जाहीर केलं होतं की जेव्हा अल्टिमेटम आमचं संपेल, ते अल्टिमेटम संपल्यानंतर दारुल मस्जिद आहे, त्यानंतर ही जी कौसा जामा मस्जिद आहे, या दोन्ही मस्जिदसमोर आम्ही मोठ्या आवाजामध्ये जी हनुमान चालीसा आहे ती लावू. कारण का इथं पहाटेला अजान होते. आजही आपण पाहिलं की इथे पहाटेच्या साधारणपणे 4:50 अजान दिली गेली. मोठ्या मोठ्या आवाजामध्ये भोंग्यावर अजान दिली गेली. खरं तर हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन आहे हे स्पष्टपणे दिसतंय आणि मनसेला हेच पाहिजे की अशा पद्धतीनं जर अजान दिली जात असेल आणि न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन केलं जात असेल तर या सगळ्या गोष्टींना आम्ही विरोध करणार आहोत. पण मनसेने कुठेच येऊन इथं त्यांचं आंदोलन केलं नाहीये. मोठा गाजावाजा करत आम्ही इथे येऊ, इथे आम्ही हनुमान चालीसा लावू असं सांगितलं होतं. मात्र मुंब्रा पोलिसांनी इतक्या मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावला होता की मनसैनिकांना मुंब्र्यामध्ये आतमध्ये येणं सोडा, बाहेर ज्या एंट्री पॉईंट्स आहेत मुंब्र्याच्या त्या ठिकाणी म्हणजे मनसैनिक येऊ शकले नाही. मी दाखवतो माझ्या मागे ही कौसा जामा मस्जिद आहे. रात्री या संपूर्ण मस्जिदीला छावणी स्वरूप प्राप्त झालं होतं. जे मुंब्रा पोलीस आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त लावला होता. आता इथं पोलीस बंदोबस्त दिसत नाहीये कारण का आता सकाळी 5 नंतर थेट आता दुपारी 1ची जी अजान आहे ती होणार आहे आणि त्यावेळेस पुन्हा मुंब्रा पोलीस जे ते मोठ्या प्रमाणात इथं पोलीस बंदोबस्त लावतील. पण हे सगळं होत असताना वारंवार ज्या पद्धतीनं सगळ्या माहिती येत आहेत किंवा सोशल मीडियावरती सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत हे सगळं पाहता आपण जर पाहिलं तर जे मनसैनिक आहेत ते मनसैनिक मुंब्र्यामध्ये येऊन मोठ्या प्रमाणात हनुमान चालीसा लावणार आहेत. त्यामुळे जर आपण पाहिलं तर मस्जिदींसमोर मुस्लिम जे बांधव आहेत ते काही प्रमाणात जमा झालेले आपल्याला दिसलेले आहेत. एक मुस्लिम बांधव आपण त्यांना विचारत आता इथं आवाहन केलं होतं मनसेनं, एक तर तुम्ही अजान जो आहे तो कमी आवाजात घ्या, भोंगे काढा, नाही तर आम्ही देखील इथं मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालीसा लावू. बघा, देशाच्या पुढं आणि कायदा सुव्यवस्थेच्या पुढं मनसेचे राज ठाकरे असू द्या किंवा अविनाश जाधव असू द्या, हे काय मनसेचे अविनाश जाधव असू द्या किंवा राज ठाकरे असू द्या, हे यांना असं काय करता येणार नाही. इथं महाविकास आघाडीने जे बंदोबस्त लावलं आहे सरकारने आणि जे पोलीस महाराष्ट्राचा गौरव आहे आणि जे पोलिसांनी जे संरक्षण दिलेलं आहे प्रत्येक मस्जिदीला ते आम्ही पोलिसांना अभिमान मानतो आमचा. आणि जे पण एक साधा प्रश्न आहे, तुम्हालाही माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे की पहाटेची अजान होऊ नये कारण लोकांना त्रास होतो. मग त्यात कुठल्याही धर्माचे लोक असेल सर्व त्रास होतो. मग भोंगे न लावता अजान जी पहाटेची फक्त ती भोंगे न लावता अनेक ठिकाणी मस्जिदमध्ये केली गेली. मुंब्र्यात असं का होत नाही? बघा, आणि जे डिझिबल प्रमाणे जे कोर्टाने फक्त भोंगे काढण्यासाठी नाही बोललंय, जे डिझिबलची मर्यादा ठेवून म्हणजे तुम्हाला भोंग्यावर अजान देता येणार. पण आज आम्ही पाहिलं होतं, आम्ही इथे होतो, फार मोठ्या आवाजामध्ये इथे अजान दिली गेली. साधारण सर्वांचं हेच म्हणणं आहे की शांतता राहावी, जो कायदा सुव्यवस्था प्रश्न आहे तो कायम राहावा. मग असं असताना जर ते आक्रमक होत आहेत तर आपण समाजातला एक चांगला घटक म्हणून आपण थोडं एक पाऊल मागे होऊन अजान जे बऱ्याच मस्जिदींवर आज अजान जी आहे ती भोंग्यावर दिली गेली नाही. मुंबईत असं होताना दिसलं नाही. मुंब्र्यात पण भरपूर, आता मी माझ्या घरच्या बाजूची मस्जिद मला आवाज नाही आला आज सकाळी. आज मला उठताना पण उशीर झाला. म्हणजे जे एक डेली टाइम असतो माणसाचा, नियोजनचा टाइम असतो वगैरे, म्हणजे आज सकाळच्या अजानानंतर माझं ऐकलं असेल की मुंब्र्यातल्या अनेक मस्जिद जे आहेत त्याच्यावरती भोंग्यांवरती आज अजान दिली गेली नाही. मात्र ज्या जामा मस्जिदवर आम्ही उभं तिथं आज पहाटे जे आहे ते मोठ्या आवाजामध्ये अजान दिली गेली. मनसैनिक आता दुपारी 1 वाजता येणार आहेत असं सांगितलं जातंय.
पोलीस आता हळूहळू बंदोबस्त इथे वाढवतील असंही दिसतंय. बिलकुल. अजित आणि लक्ष्मण, धन्यवाद. आपण ही माहिती दिलीत. या अनुषंगानं आपण पाहिलं काही ठिकाणी मशिदींवरील भोंग्यांवर अजान दिली गेली, पण कमी आवाजात. ज्या नियमांचं पालन करायला सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे ते नियम पाळून हे केलं गेलं. मात्र काही ठिकाणी काहीशी नाराजी देखील व्यक्त केली गेली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात दिलेल्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर मालेगाव, मनमाडसह नाशिकच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला गेला. मालेगावमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. मनसे कार्यकर्ते भूमिगत झाल्याचं समजतंय, मात्र पोलिसांची त्यांच्यावर करडी नजर असल्याचंही समजतंय. मालेगाव, मनमाड या नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये मनसैनिकांवर पोलिसांची करडी नजर असल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी काहीसं तणावाचं वातावरण होतं. याच संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत बब्बू शेख आणि सोबतच आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे देखील आपल्यासोबत आहेत. सुरुवातीला बब्बू शेख यांच्याकडे मी जाणार आहे. बब्बू, नाशिकच्या ग्रामीण भागात खास करून काही ठिकाणी तणावाचं वातावरण दिसलं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळालं. मात्र मनसैनिक जे कदाचित या सगळ्याला विरोध करतील अशी अपेक्षा होती, काही ठिकाणी ते भूमिगत देखील झाल्याचं समजलं. बब्बू, सविस्तर याबद्दल काय सांगाल? अजिंक्य, खरं तर नाशिक वगळता नाशिकच्या ग्रामीण भागात मनमाड असो, मालेगाव असो, इथे मनसेची पाहिजे तेवढी ताकद नाही आहे. जेमतेम कार्यकर्ते आहे आणि जे जेमतेम कार्यकर्ते आहे ते देखील भूमिगत झालेले आहे. आता मी उभा आहे मनमाडच्या जामा मस्जिदजवळ. माझ्यासोबत मौलाना आहे, ट्रस्टी आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का हा जो प्रकार सुरू आहे, राज ठाकरे यांनी जो भोंग्याचा मुद्दा उपस्थित केला आहे याबाबत त्यांचं मत काय आहे आणि आज पहाटेची अजान लाऊडस्पीकरवर देण्यात आली होती का नाही ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. कहेंगे आप, आज अजान पैठ की जो थी वो हुई है लाउड स्पीकर में? नहीं, आज तो जो फजर की अजान हुई वो लाउड स्पीकर पे नहीं हुई। और उसके अलावा हम मौलाना मोहम्मद असलम रज़वी, ख़तीब व इमाम जामा मस्जिद, तमामी मुसलमाना ने शहर मनमाड़ नहीं ही बल्कि पूरे महाराष्ट्र को ये पैगाम देना चाहते हैं कि इस्लाम अमन व शांति का मज़हब है और इस्लाम अमन का पैगाम देता है। लिहाजा हम अपनी आवाज़ से किसी को तकलीफ़ नहीं देना चाहते हैं। और इस्लाम ही नहीं बल्कि जितने भी मज़ाहिब हैं, धर्म हैं, सब धर्म वाले, किसी भी धर्म में ये नहीं लिखा हुआ है कि किसी मज़हब वाले को, किसी गैर धर्म वालों को परेशान किया जाए और देश के अमन अमान में खलल डाला जाए। ठाकरे साहब ने जो लाउड स्पीकर के बारे में कहा है कि निकाले जाए, आप क्या सोचते हैं इस बारे में कि उनके ये जो कहा है तो आप क्या सुप्रीम कोर्ट का आदेश मान रहे हैं? हम किसी भी राजनेता या किसी भी पार्टी के राजनेताओं की बातों को नहीं मानते हैं, बल्कि हमारे देश में एक कानून है, हमारे देश में संविधान है, सुप्रीम कोर्ट है, हाई कोर्ट है। और ये आज से नहीं बल्कि बरसों पहले सुप्रीम कोर्ट का फैसला आ चुका है कि रात 10 बजे से सुबह 6 बजे तक कोई भी ध्वनि प्रदर्शन नहीं होना चाहिए। हम उसका फॉलो कर रहे हैं और तमाम ही मुसलमान उसका फॉलो कर रहे हैं। आप क्या कहेंगे इस बारे में? राज ठाकरे साहब ने जो के बारे में कहा, आज जो राज ठाकरे ने जो भोंगे का प्रश्न उठाया है, तो हमारा ये कहना है कि जो सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिए ले रात 10 बजे से सुबह 6 बजे तक, तो हम हर मस्जिद में लोगों को फजर की जो आज़ान है वो बिगर माइक में भी दे रहे हैं और जो 4 वक्त की जो आज़ान है वो माइक में दिया जाएगा, लेकिन वो अपने कंट्रोल में रखा जाएगा। जो सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिए ले वो कंट्रोल के हिसाब से ही आज़ान दिए जाएंगे और किसी धर्म को तकलीफ हो ऐसा काम हमारे धर्म ने हमको सिखाया नहीं है और हम ऐसा काम करेंगे भी नाही। अजिंक्य, माझ्यासोबत पोलीस अधिकारी पण आहे. कसा बंदोबस्त लावले तेही का जाणून घेऊया. सर, या पार्श्वभूमीवर कसं बंदोबस्त लावलेलं आहे काय? आज या ठिकाणी मनमाडमध्ये 4 अधिकारी, 70 कर्मचारी आणि 35 होमगार्ड्स सगळ्या ठिकाणी फिक्स पॉईंट आणि प्रत्येक मशिदीजवळ बंदोबस्त लावलेला आहे. सर्व शांततेत आहे. सकाळची नमाज कुठंही भोंग्यावरून आजान दिली गेली नाही. सर्व शांततेत पार पडलेला आहे आणि असंच मनमाडमध्ये शांतता नांदावी सर्वांना मनमाडवासियांना आव्हान आहे. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त मनमाडमध्ये मशिदींबाहेर ठेवल्याचं आपण पाहतो आहोत. मुस्लिम धर्मियांनी सुद्धा, मुस्लिम समाजाने सुद्धा समजुतीची भूमिका घेतलेली आहे. याच अनुषंगानं मुंबईतली नेमकी काय परिस्थिती आहे हे देखील आपण पाहणार आहोत. आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सध्या. स्वाती, मुंबईतल्याही अनेक मशिदींमध्ये भोंगे न लावताच अजान दिली गेली. कुठेतरी शांततेची भूमिका यावेळेला मुस्लिम समाजानं घेतल्याचं पाहायला मिळालं. स्वाती, याबद्दल नेमकं काय सांगताय?
खरं तर अजिंक्य, मुस्लिम धर्मीयांनी शांततेची भूमिका घेतली हे जितकं खरं आहे तितकंच हेही खरं आहे की सुप्रीम कोर्टाचे आदेश उशिरा का होईना पण राज्य पोलिसांनी, मुंबई पोलिसांनी पाळले आणि या मशिदी म्हणजे जे इस्लाम धर्मीय आहेत त्यांनीही पाळले असं म्हणायला हरकत नाही आहे. ही आत्ताची या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे की राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिला खरा, पण या अल्टिमेटम नंतर खरं तर पहिल्यांदा असं घडतंय की सुप्रीम कोर्टाचे आदेशाचं पालन खऱ्या अर्थानं केलं गेलं राज्यामध्ये आणि या आदेशाचं पालन व्हावं यासाठी पोलीसही सक्रिय झाले. जसं आता ही मशीद आहे, या मशिदीवर सकाळी आज 5:30ची जी अजान झाली ही अजान कोणत्याही प्रकारचे भोंगे न लावता करण्यात आली. कारण पोलिसांकडून थेट सांगण्यात आलं होतं की जर तुम्ही 6 वाजण्याच्या आधीची जर अजान तुम्ही लाऊडस्पीकरवर घेतली तुमच्यावर कारवाई होईल. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या मशिदीला पण खरं तर परवानगी आहे भोंगे लावून अजान घेण्याची. पण सुप्रीम कोर्टाचा आदेश काय म्हणतो की तुम्हाला सकाळी 6च्या आधी अजान किंवा कोणत्याही प्रकारे लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाच्या आदेशांना अनेक वर्ष झाली पण त्याचं पालन होत नव्हतं. त्यामुळे राज ठाकरेंच्या या अल्टिमेटमने काय साध्य झालंय तर किमान एक गोष्ट साध्य झाली आहे की सकाळी जो काही ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा जो समोर येतोय की अजान अशा पद्धतीनं भोंग्यांवर घेतलं जात आहेत, तर या पहिल्यांदा या आदेशाचं पालन झालंय की सकाळी 6च्या आधी कोणत्याही प्रकारे भोंग्यांचा वापर करता येणार नाही. राज ठाकरे यांच्या अल्टिमेटमचा किमान एक पॉझिटिव्ह परिणाम आता आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिल्यानंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा फज्जा उडेल या दृष्टीनं सरकारनं एकूणच सगळ्या गोष्टींची काळजी घेतली आणि त्यानंतर आपल्याला किमान एक आपल्याला सकारात्मक परिणाम जाणवतोय. ही या आत्ताची या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे एका बाजूला आपल्याला नक्कीच वाटते की खरंच अशा अल्टिमेटमची जिथे बिलकुल स्वाती, थांबवतोय मी तुम्हाला काही क्षणांसाठी. पुन्हा एकदा येतो मी तुमच्याकडे. संजय राऊत सध्या माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊया तिकडे. भोंग्यांच्या विषयावरती आंदोलन करावं अशी काय परिस्थिती बिघडलेली नाही. कालच माननीय आयुक्त, आपले पोलीस आयुक्त आणि मुख्यमंत्री वर्षावरती होती, मी तिकडे होतो, तर तेही सांगत होते की मुंबईमध्ये जी मशिदीवर भोंगे आहेत त्या सगळ्यांनी परवानग्या घेतलेल्या आहेत आणि त्यांनी त्या जो डेसिबल जो आवाज आहे त्याचं पालन करण्याचं मान्य केलं. हाच नियम मंदिरांना आहे, हाच नियम चर्चना आहे, हाच नियम इतर सार्वजनिक कार्यक्रम होतात त्यांना आहे. प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं जर नियमांचं पालन केलं तर सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जाईल. या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा मान राखला जात नसेल तर मग समान नागरी कायद्याची भाषा कशा करता करायची. जर कुणीतरी समान नागरी कायदा असावा अशी आमच्यासह प्रत्येकजण मागणी करतात, याचा अर्थ तोच आहे प्रत्येकानं न्यायालयाचा आदेश, न्यायालयाच्या सूचनांचं पालन धर्माच्या पलीकडे जाऊन करायला. धर्माच्या वर न्यायालय, कायदा आहे, आम्ही पालन करतो, इतर धर्माचे लोक पालन करतात. आणि हे जर करत असताना कोणीतरी त्याच्यामध्ये चिथावणीची भाषा करत असेल तर ते खऱ्या अर्थानं समान नागरी कायद्याचं उल्लंघन. महाराष्ट्रात आणि देशामध्ये अशा प्रकारे कोणी चिथावणीची भाषा करत असेल फक्त राजकीय स्वार्थासाठी आणि केंद्रामध्ये सत्तेत बसलेला पक्ष अशा चिथावणीखोरांना बळ देत असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी या गोष्टीची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. हे राज्य नव्हे तर देश अशा प्रकारे अशांत. राऊत साहेब, तरी स्पेसिफिक प्रश्न आहे. आज सकाळपासून तुम्ही माहिती घेतली असेल, प्रसारमाध्यमं पाहिली असतील, आंदोलन यशस्वी झालं आहे असं वाटतं? मला तर बघा कुठलं आंदोलन आहे, मला तर कुठे आंदोलन दिसत. जर या मुंबईसह महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर भोंगेच नसतील आणि तुम्ही तुमचे भोंगे बेकायदेशीर कोणी लावणार असतील तर तुम्ही आंदोलन करताय की तुम्ही बेकायदेशीर कृत्य करताय हे ठरवा. हे आंदोलन काय असतं बघा. आंदोलनाचा सगळ्यात जास्त अनुभव या देशामध्ये फक्त शिवसेनेला आहे. माझ्या बाजूला शिशिर शिंदे बसले, हे आंदोलनाचे जनक आहे. आपल्याला माहीत असतं आंदोलनं कशी आणि कशा प्रकारे करावी हे शिवसेनेकडून शिकलं पाहिजे. आंदोलनं फक्त प्रसिद्धीसाठी आणि चिथावणीसाठी नसतात.
आम्ही आंदोलन केलेच नाही. गेली 50-55 वर्ष शिवसेना फक्त आंदोलनच करते आहे आणि सत्तेमध्ये जरी आम्ही असलो तरी आंदोलनाशी आमचा संबंध कायम आहे. पण जिथे आंदोलन हा विषयच होऊ शकत नाही तिथे आंदोलन केलं म्हणायचे त्याला अर्थ नाही. पण ठीक आहे, काही लोकांचे छंद असतात, काही लोक राजकारणात हौशे नवशे गवशे असतात, त्यांना वाटतं काही करावं, त्यांना कुठून तरी राजकीय प्रेरणा मिळत असते, बळ मिळत असतं सगळ्याच बाबतीत, त्यातून हे असे प्रसंग निर्माण होतात. पण महाराष्ट्रामध्ये ठाकरेंचं सरकार आहे. महाराष्ट्रामध्ये जरी आघाडी सरकार असलं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, तरी उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र आहेत. त्याच्यामुळे त्यांना रस्त्यावरील नमाजाच्या संदर्भात काय करायचं आणि मशिदीवरील बेकायदेशीर भोंग्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा याचे सल्ले दुसऱ्यांकडून घ्यायची गरज नाही. सर, आजच ट्विट केलेलं आहे. त्या ट्विटमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा एक खूप जुना व्हिडिओ बाळासाहेब ठाकरेंचे जुने काय प्राचीन ट्विट जरी टाकले तरी त्याने आम्हाला कोणी बाळासाहेबांशी सांगण्याची गरज नाही. खरं म्हणजे त्यांनी पुन्हा पुन्हा बाळासाहेब तपासायला पाहिजे. इतिहास जो आहे शिवसेनेचा, शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा, भूमिकांचा, हा आमच्या सरकारना कोणी सांगणे इतकं आम्ही अजून काय म्हणतात त्याला खाली घसरलेलं नाही. आजही आमचा श्वास हा बाळासाहेबांच्या विचारानंच चालतो. हा आमचा श्वास जो आहे हा बाळासाहेबांच्या विचारानंच चालतो. आम्हाला काय सांगते, बाळासाहेबांनी भोंग्यांच्या बाबतीमध्ये जरूर एक भूमिका घेतली, बाळासाहेबांनी रस्त्यावरील नमाजाच्या बाबतीमध्ये जरूर भूमिका घेतली, पण बाळासाहेबांनी रस्त्यावरची नमाज बंद केली, त्याच्यावरती तोडगा दिला आणि त्यावर ते बंद केले सत्ता आल्यावर. भोंग्या मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे उतरव आहे बाळासाहेब सांगत होते, त्यानुसार मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे आज बंद झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाला त्यात हस्तक्षेप करावा लागला आणि त्यानुसार संपूर्ण देशासाठी एकच कायदा निर्माण झाला. हा इतिहास जर कोणाला माहीत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब समजून घ्यावेत, बाळासाहेब वाचावेत आणि या संदर्भातल्या वेगळ्या बाळासाहेबांच्या भाषणाच्या कॅसेट्स आम्ही त्यांच्याकडे पाठवू. राऊत साहेब, तुम्ही ठाकरे सरकार उल्लेख केला की महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं असलं तरी ठाकरे सरकार आहे. तर काल राज ठाकरेंनी त्यांच्या निवेदनात मुख्यमंत्र्यांना एक आवाहन केलं आहे की माननीय मुख्यमंत्र्यांना प्रत्येकजण आवाहन करत असतो, कारण ते राज्याचे मुख्यमंत्री. आता आम्ही जरी विरोधी पक्षाचे इकडे सरकार चालवत असलो तरी आम्ही आवाहन प्रधानमंत्र्यांनाच करतो. काय तुमचं म्हणणं आहे? नाही राऊत साहेब, ते आवाहन तर ऐकून घ्या. त्यांनी असं म्हटलंय की कैलासवासी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षापूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेबांचं तुम्ही ऐकणार आहात. हा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. अत्यंत बकवास विधान. त्या विधानाचा अर्थ कोणाला कळतोय का? सर्व भोंगे बंद झाले पाहिजे याचा अर्थ काय? आमच्या मंदिरावरती स्पीकर लावतो आम्ही, आमच्या भजन कीर्तनाला आम्ही रात्रभर आमचे भजन कीर्तन सुरू असतात गावागावामध्ये, ग्रामीण भागामध्ये, बंद करायचे का? जरा डोकं ठिकाणावर ठेवून याविषयी वक्तव्य केलं तर महाराष्ट्रावर उपकार होतील. सर्व भोंगे बंद कराल का बाळासाहेब कधीच बोललेले नाहीत. या महाराष्ट्रात देशामध्ये सर्व धर्मियांचे काही ना काही कार्यक्रम सुरू असतात. आमच्या रामकथा सुरू असतात, आमचे रात्रीचे गरबे सुरू असतात, आमचे गणेशोत्सव सुरू असतात, आमचे इतर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. हे हिंदूंचे कार्यक्रम आहेत, ते एका धर्माचे कार्यक्रम नाहीत. तुम्हाला ते बंद करायचे आहेत का? तुम्ही आधी तुमचे जे मास्तर आहेत त्या मास्तरांची डिग्री समजून घ्या, जे तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देत आहेत. त्या मास्तरांची डिग्री बोगस आहे का? तुम्हाला हिंदुत्वाचे धडे देणाऱ्या मास्तरांची डिग्री बोगस आहे का? ते समजून घ्या. ते तुम्हाला चुकीचे धडे देत आहेत हिंदुत्वाचे. शिवसेनेला कोणीही हिंदुत्व शिकवू नये. आजही जेव्हा हा भोंग्याच्या विषय आला तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, अनेक मंदिरांचे ट्रस्ट असतील, त्यांनी आम्हाला कळवलं की साहेब, उद्धवजींना कळवलं की बाबा साहेब, आमचे
गावामध्ये दुसरं साधन नाही मनोरंजनाचं. नाटक सिनेमा ही आमची संस्कृती नाही. आम्ही भजन कीर्तनामध्ये दंग असतो. आम्ही संप्रदायाचे लोक आहोत. तर तुम्ही आमचे कार्यक्रम बंद करणार का? ही त्यांची भूमिका आहे. या सगळ्यांना फटका तुम्ही बसू देणार आहात का? या गोष्टीचा नाही. नियमानुसार सरकार वागत असेल तर ते नियमानुसार वागू द्या. कोणीतरी अल्टिमेटम देतोय म्हणून हे राज्य चालणार नाही. राऊत साहेब बऱ्याच ठिकाणी विना भोंग्याचे आजान आज पडलं गेलं. कुठेतरी या बाबतीत कसं पाहू. राऊत साहेब, MIMचे खासदार इम्तियाज जलील यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरेंवर राज्य सरकारने कारवाई जी केली आहे ती सौम्य आहे. त्यांच्यावर लावलेली कलमही सौम्य आहे. खरं तर राज ठाकरेंनी जी भाषणात विधानं केली ती धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारी आहेत. त्यांच्यावर देशद्रोह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याविषयी मी बोलणार नाही. हा विषय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. पण मला असं वाटतं की आमचं सरकार जे आहे महाराष्ट्रातलं महाविकास आघाडीचं सरकार आहे. ते कायद्यानं काम करणारे सक्षम असं सरकार आहे. या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे साहेब करतात. या सरकारचे मार्गदर्शक माननीय शरद पवार साहेब आहेत आणि सगळे मिळून त्या बाबतीत निर्णय घेतील. कोणीही काळजी करू नये. ज्यांनी महाराष्ट्राविरुद्ध कोणतेही कारस्थान केलंय त्यांना तुरुंगात जायची वेळ आलेली आहे एवढंच मी सांगू शकतो. नाही, पण नवनीत राणांवर आणि रवी राणांवर जी कारवाई होते त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा. तुम्ही तुलना करू नका. तुम्ही तुलना करू नका. जातीय तेढ हा मुद्दा तुलना करू नका. सरकार सरकारचं काम करत असतं. नाही, पण आता एक फक्त मराठीतला मुद्दा आहे. राऊत साहेब एकच मराठीतला मुद्दा आहे की राज ठाकरे यांना वारंवार शिवसेनेला बाळासाहेबांच्या माध्यमातून हिंदुत्वाची आठवण करून द्यावी लागते. त्यांना बाळासाहेब किती आठवत आहेत त्याआधी पाहावं लागेल. खरे बाळासाहेब ज्यांनी बाळासाहेबांना सोडलं, ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडला, शिवसेनेच्या पाठीत ज्या भारतीय जनता पक्षानं खंजीर बसला, त्यांचं उपवस्त्र म्हणून जे राहत आहे त्यांनी शिवसेनेला का हिंदुत्व शिकवा? हिंदुत्व हा शिवसेनेचा पंचप्राण आहे. बाळासाहेब आत्मा आहे, तो राहील. आणि त्यांनी त्यांचं राजकारण करावं. कोणी आम्ही एखादं कोणी राजकारण करत असेल, कोणाचं बोट पकडून, कोणाचा पदर पकडून, कोणाच्या खिशात जाऊन, त्याविषयी आमचं काही म्हणणं नाही. प्रत्येकाला या देशामध्ये लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे आपलं राजकारण करावं. पण दुसऱ्याने काय करावं, दुसरे वेगळे धर्मनिरपेक्ष आहेत की अजून काय, ते तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. तुमचं वेगळी पण वारंवार सिद्ध होत आहे, उघड होत आहे. त्याच्यावर तुम्ही बोललं पाहिजे. जसे या देशामध्ये वेगळी धर्मनिरपेक्ष आहेत तसे वेगळे हिंदुत्ववादी सुद्धा आहेत. अशा वेगळी हिंदुत्ववाद्यांच्या पदराआड लपून खिशात जाऊन शिवसेनेच्या विरोधात जे भोंगे लावत आहेत त्या भोंग्यांची दखल जनता घेत नाही. हे तुम्हाला भविष्यात दिसेल. असे प्रयोग यापूर्वी सुद्धा झालेले आहेत, यापुढेही होते. पण शिवसेना ही शिवसेनाच आहे. चला सर हिंदी में 3 मई का जो राज ठाकरे जी का अल्टीमेट क्या है अल्टीमेटम? आप वापस सवाल करिए. जो राज ठाकरे जी का जो 3 मई का अल्टीमेटम था आज का, वो खत्म हुआ है, क्या कहना चाहिए? वो अल्टीमेटम भी खत्म हो गया. उनका प्रोटेस्ट चालू है पूरे महाराष्ट्र में. आपने देखा है क्या? मुझे बताइए कहाँ प्रोटेस्ट. अगर कोई आपके पास वीडियो वगैरह होगा प्रोटेस्ट का तो मुझे दिखाइए. महाराष्ट्र में शांतता है, कोई प्रोटेस्ट नहीं है. महाराष्ट्र में कोई भी गैर कानूनी लाउड स्पीकर नहीं चल रहा है पहले से. तो ये आंदोलन क्यों कर रहे हो भाई? आप माहौल खराब करने की कोशिश कर रहे हो. पूरे देश में कानून बना है लाउड स्पीकर के बारे में, उसका पालन इस देश के प्रदेश में हो रहा है. तो नई बात क्या है उसमें? और आंदोलन की भाषा आपके मुंह में शोभा नहीं देती. ये जो शिवसेना है उसका निर्माण आंदोलन से हुआ है. आंदोलन से कोख से हमने जन्म लिया है. तो हमें कोई आंदोलन की भाषा मत सिखाइए. राउत साहब, मनसे का आंदोलन सफल रहा आप मानते हैं? कहाँ है? शुरू कहाँ हो गया है? सफल होने के लिए शुरू होना चाहिए ना. सबसे पहले आंदोलन दिखना चाहिए ना. आंदोलन क्या होता है?
जो मुद्दा ही नहीं है उसके ऊपर कोई आंदोलन करेगा तो आप उसे आंदोलन कैसे कह सकते हैं? बाला साहब का वीडियो पुराना वीडियो उन्होंने ट्वीट अरे भाई, बाला साहब का वीडियो ट्वीट करके क्या वो दिखाना चाहते हैं? उनको क्या बाला साहब ठाकरे मालूम? जो लोग बाला साहब जी को छोड़ कर गए, उनके जीते जी, वो हमें हिंदुत्व क्या सिखाएंगे? बाला साहब ने अपने उस स्पीच में लाउड स्पीकर की बात जरूर की है, आपने देखा होगा, लेकिन बाला साहब के रहते हुए ही मुंबई और महाराष्ट्र में लाउड स्पीकर का मुद्दा खत्म हुआ। लेकिन लगातार राज ठाकरे जी को, शिवसेना को हिंदुत्व की याद दे रहे हैं वो, और शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे का हर बार जिक्र हो रहा है। उसने जिस स्कूल में हिंदुत्व की शिक्षा पढ़ाई शुरू की है ना, वो स्कूल मास्टर की डिग्री फर्जी है, वहां से वो हिंदुत्व की शिक्षा नहीं ले सकते। बाला साहब ठाकरे और वीर सावरकर, ये दो ही लोग थे जिसने इस देश को हिंदुत्व सिखाया है, पढ़ाया है और हमारे जहन में डाला है। बाकी सबकी डिग्री फर्जी है। शिवसेना की स्कूल जो है हिंदुत्व की, वो ओरिजिनल स्कूल है। आप वहां से निकलकर बाहर क्या करोगे? चलिए सर एक और मुद्दा सर, आज के बाद कई मंदिर संजय राऊत यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि ज्या अनुषंगानं भोंग्यांचा जो मुद्दा होता मनसेनं हाती घेतलेला, त्या मुद्द्यासंदर्भातही त्यांनी भाष्य केलेलं आहे। होती है, रात गई बात गई। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आता आपण बघणार आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। शिवतीर्थावर पत्रकार परिषदेचं आयोजन केलं जाण्याची शक्यता आहे। भोंग्यांबाबत राज ठाकरे भूमिका स्पष्ट करणार असल्याचीही माहिती मिळतेय। ही आत्ताची अतिशय महत्त्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे। शिवतीर्थावर ही पत्रकार परिषद होऊ शकते अशी शक्यता व्यक्त होतीये। पुढची बातमी बघूया। शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांदरम्यान चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। दोन्ही नेत्यांमध्ये फोनवरून चर्चा झालेली आहे। भोंगा प्रकरणातल्या कारवाईबाबत या दोन्ही नेत्यांमध्ये संवाद झाल्याचं समजतंय। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।